नमस्कार, मी वैद्य अपर्णा प्रसाद देशपांडे, टिळकवाडी, नाशिक। आज आपण जाणून घेणार आहोत मखाण्यांविषयी। आता मखाणे म्हणजे नेमकं काय, तर ह्या एक प्रकारच्या लाह्या असतात ज्या एका जलीय कमळ सदृश वनस्पतीच्या बियांपासून बनवतात। ह्याला संस्कृतमध्ये मखान्न तर इंग्रजीत फॉक्सनट म्हणून संबोधतात। आयुर्वेदात याचा उल्लेख असा आला आहे, मखान्नम पद्मबीजस्य तुल्यम विनिर्दिशेत विष्टंबी वृक्षम वृक्षम च गर्भसंस्थापकम परम कफवातहरम बल्यम ग्राही पित्त दाहास्रनुत। अर्थात कमळाच्या बियांप्रमाणे मखाणे असतात, तसेच ते मलाला बांधणारे, शुक्रधातू वाढवणारे, गुणांनी वृक्ष, गर्भसंस्थापक, कफवाताचा नाश करणारे, शारीरिक बल वाढवणारे, पित्तशामक व रक्तपित्ताला कमी करणारे असे असतात। ह्याचा रस मधुर, पचनानंतरचा रस पण मधुर, तर कार्यकारी शक्तीही शीत असते। ह्याचे गुण गुरु व वृक्ष असे असतात। अर्थात मखाणे हे पचायला गुरु म्हणजे जड, तर वृक्ष म्हणजे शरीरातील ओलावा शोषून कोरडेपणा आणणारे असे असतात। दोषांवरील कार्य बघायचे झाल्यास गुरु गुणांनी वातग्न, शीतवीर्याने पित्तग्न, तर वृक्ष गुणांनी कफग्न कार्य करतात। 7 धातूंपैकी रक्ताला शुद्ध करण्याचे, मांस धातूला बल देण्याचे, अस्थिधातूला पोषण देण्याचे, तर शुक्रधातूला वाढवण्याचे आणि स्तंभन करण्याचे कार्य मखाणे करतात। अन्नमय स्रोतसांवर मखाणे आपल्या स्तंभक, पोषक व बल्य गुणांनी कार्य करताना दिसते। म्हणूनच जास्त भूक लागणे, भूकच न लागणे, वारंवार जुलाब किंवा अतिसार होणे, जेवण न जाण्याने थकवा येणे यासारख्या विकारांवर मखाणे नित्य सेवनात ठेवावे। मात्र ते पचायला जड असल्याने एकाच वेळी जास्त प्रमाणात खाऊ नये। मखाणे हे वजन कमी करणे व वाढवणे या दोन्ही गोष्टींना मदत करतात। वजन वाढवण्यासाठी तुम्ही त्याचे सेवन दूध, तूप यासोबत करू शकतात, तर वजन कमी करण्यासाठी मखाणे भाजून त्याचा चिवडा करून किंवा त्याचा रायता बनवून तुम्ही सेवन करू शकतात। मखाण्याचा अजून एक चांगला गुण म्हणजे रक्तातील साखर त्यामुळे वाढत नाही, त्यामुळे मधुमेहींसाठी सुद्धा तो तितकाच लाभदायक ठरतो। आणि हृदयविकारातही मखाणे हृदयाला बल्य देणारे ठरतात, त्यामुळे हृदय कमकुवत असणे, अनामिक भीती वाटणे, छातीत धडधड होणे यासारख्या लक्षणांमध्ये मखाणे उपयुक्त आहेत। आयुर्वेदानुसार वाढलेला पित्तदोष मखाण्यांमुळे कमी होतो। म्हणजेच काय, तर डोळ्यांची जळजळ होणे, पोटात आग होणे, लघवीला आग होणे, वारंवार तोंड येणे, वेळेआधीच केस पिकणे, गळणे यासारख्या पित्तवृत्तीच्या लक्षणात मखाणे उत्तम काम करतात। गर्भिणींमध्ये बाळाचे वजन कमी असल्यास किंवा वाढ होत नसल्यास किंवा बाळाची वाढ हळूहळू होत असल्यास, तसेच प्रसूतीनंतर आईला दूध कमी येत असल्यास मखाणे अतिशय फायदेशीर ठरतात। म्हणूनच मखाणे गर्भिणी स्त्रियांनी योग्य प्रमाणात रोज खावे। रक्तपित्तात म्हणजे शरीरातून रक्त बाहेर पडत असल्यास, जसे की नाकातून रक्त येणे, पाळीच्या वेळेस अतिरिक्त रक्तस्राव होणे, यात रक्ताचे स्तंभन करून मखाणे मदत करतात। मखाणे हे वृक्ष, शुक्रधातू वाढवणारे व शुक्राचे स्तंभन करणारे असल्याने पुरुषांच्या शुक्र समस्यांवरही ते कार्य करतात आणि स्त्रियांच्या बाबतीत गर्भसंस्थापक गुणांनी गर्भ राहण्यास व टिकण्यास मदत होते। केस व त्वचा यावर सुद्धा मखाणे अतिशय फायदेशीर असतात। केस गळणे, पिकणे, निस्तेज होणे, त्वचा सैल होणे, ती निस्तेज दिसणे यासारख्या समस्यांवर मखाणे कार्य करतात। मखाणे हे मज्जाधातूला बल देणारे असल्यामुळे अल्झायमर, हातापायाला मुंग्या येणे तसेच बुद्धिस्मृती वाढवण्यासाठी वाढत्या वयाच्या मुलांनीही अक्रोड, बदाम, दूध, तूप यासह मखाण्यांचे सेवन करावे। मखाणे हे कॅल्शियमचा खूप मोठा स्रोत असल्याने वृद्ध लोकांना मखाण्याची पावडर करून त्याची खीर करून द्यावी। तसेच मेनोपॉज नंतर स्त्रियांना होणाऱ्या ऑस्टिओपोरोसिस, रुमॅटिक आर्थरायटिस यासारख्या विकारातही मखाणे अतिशय लाभदायक ठरतात। धन्यवाद।